नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या आणि पार्थ दोघेजण गाडीमध्ये बसलेले असतात. तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, काय हो देशमुख हे, मला एक गोष्ट सांगा, आज आपली गाडी स्टार्ट होणार आहे की नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, होणार आहे. असं काय करतंय, आता मी सांगतो. त्या पद्धतीने सर्व काही करा. तेव्हा आता काव्याजी ज्या पद्धतीने पार्थ सांगतो त्या पद्धतीने सर्व गोष्टी ती करायला सुरुवात करते. आता हे सगळं काही करायला सुरुवात केल्यानंतर लगेचच आता आपण इथे पाहतो की काव्याम म्हणत असते, अहो काय हे देशमुख, जरा सावकाश सांगा ना, किती घाईघाई सर्व गोष्टी सांगत आहात तुम्ही, असं कोण शिकवत बरं. तेव्हा लगेच आता इथे पार्थ म्हणत असतो, अहो असं काय करताय, व्यवस्थित शिकलं गेलं पाहिजे ना. तेवढ्यातच आता एका स्कूटीवरून अनिशा आणि तिची मैत्रीण चाललेल्या असतात. आता अनिशाची मैत्रीण तिला म्हणत असते, अगं बघ ना, त्या गाडीमध्ये काव्या आहे का. तेव्हा अनिशा पाहते आणि अनिशने पाहिल्यानंतर तिची मैत्रीण म्हणत असते, चल ना, ती काव्याच आहे, आपण तिच्याशी जाऊन बोलूया, भेटूया. तेव्हा अनिशा म्हणत असते, अजिबात नको, हा चल गुपचूप घरी, मला घरी सोड. अग असं काय करतेस, काव्याच आहे ती आणि पार्थ आहेत, मग तिला भेटायला बोलायला नको का, असं वागतेस, चल ना पटकन जाऊया, भेटूया. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता ती अनिशा नको म्हटल्यामुळे दोघी जणी तिथून निघून जातात. आता दोघी जणी निघून गेल्यानंतर व दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सर्वजण आता हॉलमध्ये मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आता गप्पांचा विषय फारच खोलपर्यंत जातो. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त कैरीच पण एन्जॉय करायचं असतं. खरं तर आता जीवाच्या आजींच्या इथे विषय निघालेला असतो. जीवा म्हणत असतो, वा खरंच कैरीच्या पण्याचा विषय काढलाय ना, काय आजी कैरीच पण बनवायची, बाप रे बाप. तेव्हा मिथून काका म्हणत असतात, ऐक ना नंदिनी, आता कैरीच्या पण्याचा विषय काढलाच आहे ना, तर मग वेळ कशाला घालवायचा. मी काय म्हणतो, कैरीच पण लगेचच बनवूयात का. कैरीचं पण बनवलं तर सगळ्यांना आनंदच होईल आणि सगळेजणच त्याच पद्धतीने एन्जॉय करतील की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे जी रम्या आहे ती म्हणत असते, हो कैरीच पण उन्हाळा म्हटला तर झालंच पाहिजे ना. खरंच. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही सर्वजण, कैरीच पण हे बनलंच पाहिजे बरं का. मग मिथून काका म्हणत असतात, नंदिनी सांग, तुला किती कैया आणायच्या आहेत, मी तुला पाहिजे तेवढ्या सर्व काही कैया आणून देतो आणि तू मस्त कैरीच पण एन्जॉय कर, बनवून दे, आम्ही सर्वजण एन्जॉय करतो. त्याच वेळेला आता मान्नी म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलताय. नंदिनी म्हणत असते, हो आता उन्हाळा सुरू झालाय ना, तर बनवूयात ना कैरीच पण वगैरे बनवूयात. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अग काय बनवूयात करतेस, कैरीच पण बनवायची काही गरज नाही. तेव हा ती म्हणत असते, का गरज नाहीये बनवायला तर पाहिजे ना. अग त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात तुला माहिती का, किती साखर घालावी लागते त्यामध्ये, आणि तू चक्क कैरीच पण बनवायचा असा विचार करतेस, काही नाही. हा नंदिनी, अजिबात कैरीच पण वगैरे बनवण्याचा अजिबात विचार सुद्धा करायचा नाही, असं आता इकडे ती बोलते. आणि तेव्हा मान्नी म्हणत असते, काय रे ठोंब्या, मला एक गोष्ट सांग, आजीन एवढं कैरीच पन्न बनवायला सांगेती, शिकवलं, आजीची रेसिपी आहे ती. मग आजी कसं कैरीचं पन्न बनवायच्या, काय करायच्या ह्या गोष्टी तुला माहिती नाहीये का, सांग ना. हो जीवा, अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का जीवा, कैरीच्या पाण्यामध्ये अजिबात साखर नसते, त्यामध्ये गूळ घालतात. हो पण तरी सुद्धा काय, तरी सुद्धा रे ठोंब्या, काय रे, तरी सुद्धा अजिबात असं काही नाहीये, तुला सांगितलं ना, कैरीच पण म्हणजे जीव की प्राण. आता मान्नी म्हणत असते, खरंच मानिनी, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण आता खरं तर नंदिनी तू किती स्टेप चाललीस. तेव्हा जीवा म्हणत असतो, ती 4000 स्टेप चाललेली आहे, काय सांगतेस काय, अरे वा तुझं कौतुक ब्रख का. त्याच वेळेला आता पार्थ सुद्धा म्हणत असतो आणि काव्याने सुद्धा
आज ब्यापैकी गाडी चालवली बर का असं म्हणत असते, पण काही म्हणा मानेनी हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे. म्हणजे खरं तर तू एक चांगली सासू आहेस आणि तू ह्या सगळ्या संधी करायला देतेस ना, त्यामुळे त्यांना ते जमतंय. मग आता जीवा म्हणत असतो, वा आता मग सासूबाईंना इथे बेस्ट अवॉर्ड दिला पाहिजे असं. आता इकडे तो बोलतो त्याच वेळेला सगळेजण हसायला लागलेले असतात. आता नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांना कैरीच पण बनवून देण्यासाठी प्रयत्न करतेच आहे, असं म्हणून सर्वजण आता निघून जात असतात. इकडे रम्या म्हणत असते, घाईघाई फारच कौतुक आणि लाड चालले होते. तुझे काय गरज होती एवढं सगळं कौतुक आणि त्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे वसू म्हणत असते, अग असं काय करतेस. मानिनीला कसलाही संशय यायला नको, त्यामुळे असं करावंच लागतं बाळा. असं कसं बोलू शकतेस तू. अगं हो, पण तरीसुद्धा एवढं सगळं आहे. पण आता बघ ना, त्या काव्याचा खूपच कॉन्फिडन्स वाढला आहे ना. मग आता तिचा कॉन्फिडन्स कसा लो होईल आणि ती उद्या कशी गाडी चालवणार नाही ना, हेच बघावं लागेल. तेव्हा वसू म्हणत असते, म्हणजे काय करणार आहेस आता बघ तू उद्या मी काय करते ते, असं रम्या म्हणत असते. वसू आता तिच्याकडे पाहते आणि वसूला सुद्धा समजत नाही की ही रम्या आता नेमकी उद्याच्याला काय करणार आहे, ते तिला सुद्धा कळत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि नंदिनी आता सकाळीच लवकरच जीवाबरोबर एक्सरसाइज करत असते. जिन्यामध्ये जीवा 2-3 पायावर बसलेला असतो आणि नंदिनीला पायरीवर तो एक्सरसाइज करायला लावत असतो. फरशीवरून पायरीवर आणि पायरीवरून फरशीवर अशा काहीतरी त्या जंप असतात आणि जवळपास 25 जंप मारायचे असतात. नंदिनीने 21 जंप मारलेले असतात आणि तिने थकलेली असते. आता पाय खूप भरून आलेले असतात, त्यामुळे ती ताबडतोब पाणी प्यायला जात असते. तेव्हा जीवा म्हणतो, तुला सांगितलेला पाणी प्यायचं नाही. नंदिनी, वेडी आहेस का तू. तुला सांगितलं होतं मी. हे बघ, पूर्ण जे काही तुला मी टार्गेट दिलंय ते पूर्ण टार्गेट कंप्लीट करायचं. तेव्हा ती म्हणत असते, पसारेवाले काय हे असं काय करताय. तेव्हा तो म्हणतो, आता तू असं ब्लॅकमेल करणार आहेस का मला. मी तुझा कोण आहे, एक ट्रेनर आहे ना. मग मी जर तुझा ट्रेनर असेल तर त्याच्यासोबत हे असे नातं वगैरे नाही ठेवायचं पसारेवाला. आणि त्या जीवा काय आहे. तेव्हा नंदिनीम हाणत असते, का 25चं टार्गेट होतं ना, 21 मारल्या 4 शिल्लक आहे, मी त्या 4 मारून घेते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अजिबात नाही. आपलं काय ठरलं होतं, जर तू बॅकला गेलीस तर पुन्हा एकदा 25 मारावे लागतील हे ठरलं होतं की नाही. मग अजिबातच नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं नका ना करू. त्यावर जीवा तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, ज्या फ्रीजमध्ये मस्त श्रीखंड ठेवले, गुलाबजामुन ठेवले, ज्या खाऊन घे आणि मस्त एन्जॉय कर. ज्या स्वीट खामी काही तुझ्या इथे तुझी एक्सरसाइज वगैरे काहीच करून घेणार. नंदिनी चिडते आणि म्हणत असते, जीवाप लीज समजून घ्या ना, आणि रडायला लागते. आता जीवा म्हणत असतो, आता रडून असं इमोशनल कार्ड प्ले करणार आहेस का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा तो म्हणतो, नाही जात, तू फ्रीजमधलं श्रीखंड आणि गुलाबजामुन खा जा. असं म्हणून जीवा निघून जातो. आता जीवा निघून गेल्यानंतर नंदिनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही केला थांबत नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, वसू छान तीच वरून बसलेली असते. तेवढ्यातच आता रम्याच्या मोबाईल वर एक मेसेज आलेला असतो. त्याचं नोटिफिकेशन आलेलं असतं. तेव्हा वसू तिला म्हणते, अग रम्या, काय हे मोबाईल सायलेंट ठेवता येत नाही का. किती वाजत राहतो तो कंटिन्यू, किती सतत ते मेसेजेस येतात. तेव्हा ती म्हणते, हो का. अग बाई, अगं काही नाही असं. तोच कोण विजय हो, तोच मेसेज करत असेल. आता जवळपास एक मेसेज नंतर 3 सलग मेसेज वाजलेले असतात. तेव्हा पुन्हा एकदा रम्या वसू म्हणत असते, अरे वा, मजनू झालाय तुझा तर. तो आई मजनू वगैरे काय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच फोनवर त्याचा फोन येतो. आता फोन
आल्यानंतर रम्या म्हणत असते, कट कर आई, कट कर ना प्लीज. पण वसूकडून चुकून तो फोन उचलला जातो आणि तेव्हा उचलल्यानंतर रम्या वसूकडे रागानेच पाहते. आता इकडे तो म्हणत असतो, हाय हॅलो मिसेस मुतकरी, काय करताय, गुड मॉर्निंग. त्यावेळेस रम्या म्हणत असते, हा गुड मॉर्निंग. तेव्हा तो म्हणत असतो, आता गेस कर ब्र मी काय करत असेल सांग ब्र. तेव्हा रम्या म्हणते, काय करतोयस. अगं मी सिनेमन कॉफी एन्जॉय करतोय. काय हो, मी मस्त सिनेमन कॉफी एन्जॉय करतोय. आता हे सगळं काही तो बोलत असताना वसू तर रम्याकडे पाहतच असते आणि वसू रम्याकडे पाहत असताना इकडे आता रम्याला राग आलेला असतो. रम्याला राग आल्यानंतर ती म्हणत असते, अरे वा छान आहे, पण तुला सांगू ही सिनेमन कॉफी तशी होती ना, तशी नाहीये. तुझ्या आवडीसाठी मी घेतली आहे, पण त्यामध्ये ना मी थोडासा बर्फ मिक्स केला आहे. काय सांगतोयस काय, अरे वा खूपच आनंदाची गोष्ट आहे ना ही, मग चांगलीच गोष्ट आहे. असं म्हणून रम्या मुद्दामच आपलं खोटं हसत असते. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि काव्या हे गाडी शिकायला जाणार असतात. पार्थ म्हणत असतो, काय हे काव्या किती वेळ लावणार नार आहात, चला पटकन. त्यावर काव्या म्हणत असते, असं काय करताय, मुलींना थोडसं आवरायचं नसतं का, झालंच सनस्क्रीन लावते आणि मग निघायचंच आहे. पार्थ म्हणतो, एसीच्या गाडीत बसायचं आहे, मग सनस्क्रीन कशाला लावायला हव्य. काव्या म्हणत असते, काय हे देशमुख तुम्हाला मुलींच काही नाही समजणार, गप्प बसावं आणि झुमके कानात घालू द्या. तेव्हा तो म्हणतो, आता हे कशाला, आपण गाडी चालवायला शिकायला जातोय ना, झुमके आणि हे सगळं. काव्या म्हणत असते, त्याचं काय ना, तुम्हाला झुमके आवडतात ना आणि म्हणूनच मी हे झुमके घालत आहे. असं म्हटल्यानंतर आता पार्थ हा काव्याच्या हाताला ओढतच घेऊन जात असतो. काव्या म्हणत असते, तुम्ही पुढे व्हा बरं, चला पटकन. आता इकडे जो काही विजय आहे तो रम्याबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असताना रम्याला ऑलरेडी राग तर खूप आलेला असतो, पण राग येऊन मात्र आता काही उपयोग होणार नसतो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता इकडे जो काही पार्थ आहे तो पार्थ इकडे काव्याला घेऊनच जात असतो. आता रम्या म्हणत असते, हा बोल ना. तेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो आणि त्यावर विजय म्हणत असतो, काय रम्या मला एक गोष्ट सांग, तू आता केस धुतलेस ना. तेव्हा रम्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय रे तुला कसं समजलं, तू आमच्या घरामध्ये काय सीसीटीव्ही बसवलीस की काय. त्यावर तो म्हणत असतो, छे तुझ्या बांगड्यांच्या आवाजावरून मी ओळखले. अच्छा बरं ठीक आहे. असं म्हणून फोन ठेवला जातो आणि तेव्हा वसुतीला म्हणत असते, रम्या ह्या विजला एवढं हलक्यात घेऊ नकोस बर का, हा वाटतो तितका बावळट नाहीये काय, हा स्मार्ट बॉय आहे. त्यावर रम्या म्हणत असते, ते तर दिसायलाच लागलेला आहे. आता बांगड्या लगेचच रम्या हातातल्या बांगड्यासुद्धा काढून टाकते. आता हे पाहणं इंटरेस्टिंग आहे की रम्याने सिनेमन कॉफी पार्थच्या आवडीनुसार पेली होती, पण आता ती कॉफी तो विजयसुद्धा प्यायला आहे. मग आता विजयचे काय करेल हे मात्र काही केल्यास सांगता येणार नाही. वसू म्हणत असते, रम्या बघितलंस ना. तेव्हा रम्या म्हणत असते, ते तर आहेच, पण त्याला आता कसं हँडल करायचं, काय करायचं हे मी बघेल. असं म्हणून ती बाहेर पडते. आता बाहेर पडल्यानंतर समोरून काव्या येताना दिसत असते. काव्या आणि रम्या या दोघींचीही तिथे भेट होते. आता दोघींचीही भेट झाल्यानंतर रम्या काव्याला म्हणत असते, काय खूपच घाईत दिसतेस, कुठे निघालीस. तेव्हा काव्या तिला म्हणत असते, अगं काही नाही चालले मी, बघ ना देशमुख माझी वाट बघतील, बघ ना. नवीनच लग्न झाले, मी विचार केला देशमुखांनी मस्त मला ते गाणी शिकवतायत, पण मस्त मला त्यांच्यासोबत वगैरे घेऊन जावं, पण नाही तसं अजिबातच ते करत नाहीये. बघ आता मला सांग, मी तयार होत होते, मस्त झुमके घालत होते, आता नवीन लग्न झालेलं आहे, मग तयार होणं त्याचबरोबर चांगले झुमके घालणं, छान साडी नेसणं हे गरजेचं आहे की नाही, म्हणून मी छान तयार होत होते आणि म्हटलं चला देशमुखांबरोबरच जावं, पण देशमुखांना नाहीच असं आणि ते पुढे गेले. काय पण गाडी शिकत नाही का मी, त्यामुळे हे सगळं काही चालले. अच्छा असं आहे
का? आणि त्याच वेळेला आता काव्या जांब आंबळी देत असते तेव्हा रम्या म्हणत असते काय झालं, झोप नाही झाली? तेव्हा ती म्हणते नाही ना, बहुतेक तुझी पण झोप नाही झाली हो ना. बराच वेळ रात्री उशिरापर्यंत जागी होती. का जागी होतीस? विजेचा फोन आला होता. अच्छा, म्हणजे फोन आणि त्याहून चालूच झाले वाटतं. तेव्हा रम्या म्हणत असते हो चालू तर झालंय. अरे वा 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 वा, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे बरं का रम्या, म्हणजे गाडी हळूहळू पुढे चाललेली आहे. तर तेव्हा रम्या म्हणत असते हो गडी तर हळूहळू पुढे चाललेलीच आहे, पण तुमचं काय बाबा? हा बोलता बोलता असाच विषय निघाला. काय विषय निघाला म्हणजे तो विचारत होता घरातले सगळे कसे आहेत, काय आहे? मग मी त्याला सांगितलं की काही नाही, नंदिनीच मस्त डाएट प्लान आणि एक्सरसाइज ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. आणि त्यानंतर काव्याला ना पार्थ हा गाडी शिकवतोय. अच्छा, हे सगळं काही सांगितलेस का मग? तेव्हा ना काव्याला गाडी शिकवतोय असं म्हटल्यानंतर तो थोडासा घाबरला. तेव्हा ती म्हणते काय झालं, का घाबरला? त्यावर ती म्हणत असते तो जेव्हा त्याच्यासोबत काहीतरी झालं होतं, म्हणजे किस्सा झाला होता. पण असू देत, तू नको एवढं हे करू. काय झालं होतं सांग ना काव्या? त्यावर ती म्हणत असते नाही असू देत, उगतच काही नाही, फार काही नाही, असू देत. त्यावेळेस आता काव्या पुन्हा तिला खोदून विचारत असते आणि म्हणत असते सांगणार आहेस का आता? तेव्हा रम्या म्हणत असते काय झालं ना? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तो नवीनच गाडी शिकत होता आणि त्याच्या बाजूला एक माणूस म्हणजे त्याच्याच वयाचा मुलगा बसला होता आणि तो गाडी शिकत होता आणि ह्याला काही समजलं नाही आणि त्याने असा कचकन ब्रेक दाबण्याऐवजीच ना रेस केली काहीतरी केलं बघ, आणि त्यामुळे ना त्या शेजारच्या बसलेल्या माणसाचं डोक जे आहे ना ते समोरच्या काचेवर आपटलं आणि रक्त येऊ लागलं. खूप लागलं होतं त्याला आणि त्यामुळे तो असं हे सगळं काही सांगत होता. म्हणजे बघ ना, आपण नवीन असतो, आपल्याला नवीन असताना ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही ना, आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी न समजल्यामुळे आता हा सगळं काही गोंधळ अशा पद्धतीने होतो. बस एवढेच, बाकी काही नाही. आता हे सर्व काही बोलल्यानंतर काव्याला फार भीती वाटलेली असते. तेव्हा रम्या म्हणते बर चल तू जा, आता मी चल निघते आता, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. तर काव्या घाबरलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते. तेवढ्यातच मानिनी येते आणि मानीकडे काहीतरी एक मेडिसिन असते आणि त्यावरची एक्सपायरी डेट तिला पाहायची असते. मानिनी म्हणत असते नंदिनी बघ जरा यावरची एक्सपायरी डेट कधीची आहे? हल्ली ना हे मेल खूप छोट्या अक्षरात लिहितात. खरं तर मला ना ते दिसत पण नाही नीट आणि वाचता पण येत नाही. नीट काय करावं कळत नाही. तेव्हा नंदिनी उठायला जाते तर नंदिनीचे पाय दुखू लागतात. आता मानिनी म्हणत असते काय नंदिनी, काय झालंय? तुझे पाय दुखतायत, तुला बरं नाहीये का? तेव्हा ती म्हणते नाही, काही नाही. असं काय, जीवाने बहुतेक जास्त एक्सरसाइज करून घेतली नाही. आई, तसं काही नाहीये, त्यांची काही चूक नाही त्यामध्ये. काय हे नंदिनी, किती पाठीशी घालणार आहेस त्याला? नाही आई, तसं काही नाहीये. हो, पण तरी सुद्धा हे बघ नंदिनी, तुला जीवात जास्त एक्सरसाइज करायला लावत असेल ना, तर थोडीशी काळजी घे. आणि तेव्हा ती म्हणत असते हो, पण ते सगळं काही खरं आहे, पण मला काय करावं ना तेच कळत नाही. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का जीवाना? जेव्हा 17 वर्षाचा होताना तेव्हापासून तो एक्सरसाइज करत आहे, जिम जॉईन केलेली आहे. पण तू जर हे आत्तापासून करतेस ना नंदिनी, तर खरं सांगू का, तुला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होणारच आहे. नंदिनी, हे बघ, तू असं करू नकोस. कारण काय आहे ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ते नाही म्हटलं ना, तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टीमुळे त्रास तर होणारच आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते नाही आई, इट्स ओके, त्यांना काही फरक पडत नाही. हो, पण तरी सुद्धा गाता मानवी तिला समजावत असते. दुसऱ्या बाजूला काव्या गाडी चालवून
आणि शिकून शिकून फार थकलेली असते. आता ती हळूहळू गाडी चालवते आणि चालवत असताना पार्थ म्हणत असतो, अरे वाह 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 वा काव्या जमतंय की तुम्हाला. तेव्हा काव्या अचानकच जोरात ब्रेक दाबते. अचानकच जोरात ब्रेक दाबल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, नाही काय जमतंय, मला काहीही जमत नाही. अरे असं काय करतेस काव्या, जमतंय. त्याच वेळेला काव्याला रम्याचे जे काही शब्द आहे ते आठवू लागतात आणि रम्या बोललेले शब्द आठवल्याबरोबर ती म्हणत असते, नाही, मला ह्या सर्व गोष्टी अजिबात जमणार नाहीयेत. मी हे सगळं काही अजिबात करणार नाहीये. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. काव्या असं काय करताय, हे चुकीचं करताय. फार तुम्ही असं नाही करायचं, वेड्या आहात का. त्याच वेळेला रम्या कशी बोलली की बाजूच्या बसलेल्या माणसाला काही होऊ शकतं आणि त्यामुळे ती फार घाबरते. आता हे सगळं काही झालं यानंतर काव्या म्हणत असते, नाही, उगाचच तुम्हाला काही झालं तर मग काय करायचं आहे. मला काही झालं तर म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे बघा ना, मी इथे अचानकच ब्रेक दाबलं आणि तुम्हाला जर लागलं तर मग काय करायचं आहे. त्यामुळे पार्थ म्हणत असतो, मला का लागेल नाही, मला खूप भीती वाटते. काव्या खूप जास्त करताय, हा तुम्ही अति करताय. आता खूप झालं तुमचं. त्यावर काव्या मात्र फार चिडते आणि म्हणत असते, नाही, मी काही अति करत नाही. आता कुठे निघालात, कुठे काय निघाले आहे. इथे बाहेर कॅफे आहे, तिथे फ्रेश होण्यासाठी जाते. काव्या, अहो पण असं काय करताय. अहो तुम्हाला गाडी चालवायची आहे की नाही. असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, गाडी नाही चालवायची मला, गाडी. अरे काय हे असं नका करू काव्या. असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आता पार्थ शेवटी वैतागलेला असतो काव्याचे हे वागणं. त्याला आता इकडे सहन होत नसतो. तो विचार करत असतो, काव्याला कसं समजावू, काय करू आणि कशा पद्धतीने त्यांना हे सगळं काही करण्यासाठी भाग पाडू, हाच विचार आता इकडे तो करत असतो. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही गप्प बसा, मला आता तुमच्याशी काहीच नाही बोलायचंय आणि मी फ्रेश होण्यासाठी जाते. अहो पण काव्या, आपण गाडी चालवायला आलोय नाही म्हणून सांगितलं ना देशमुख. असं म्हणून काव्या आता पटकन गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीचा दरवाजा उघडून ती फ्रेश होण्यासाठी निघून जाते. आता ती फ्रेश होण्यासाठी निघून गेल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो, खरंच तर यांना ना गाडी चालवता येते. आता ह्यांनी थोडीशी गाडी चालवली पण ना ह्या घाबरतात. आता गाडी चालवायला लागलेली असते. काव्यान खूपच छान पद्धतीने येथे गाडी चालवून त्या मुलांना सुखरूपपणे घरी सोडवलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.